नमस्कार, जय शिवराय सर्वांना. मित्रांनो, तुम्ही जे टायटल बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आपण बघतोय, प्रत्येकाला वाटते मुंबईची सभा व्हावी आणि जरांगे पाटील असतील, मराठा समाज असेल, त्यांच्या पदरामध्ये कुठंतरी आरक्षणाचं वजं, आरक्षणाचं माप पडावं. परंतु ही सभा रद्द होणार आहे अशा प्रकारचं बोललं जातं आहे. मग ही सभा खरंच रद्द होणार आहे का? सभा रद्द झाली तर काय होईल? जरांगे पाटील यांनी जो विचार केलेला आहे समाजाबद्दल, ज्या वेळेस जरांगे पाटील स्वतःहून अंतरवाली सराटीमध्ये बसले होते, अंतरवाली सराटी सहित काही गावातील लोक त्यांच्यासोबत बसले होते, त्यावेळेस जरांगे पाटील यांनी असा विचार केला होता, मी मराठवाड्याचं भलं करेल, मी महाराष्ट्राचं भलं करेल. परंतु त्यावेळेस महाराष्ट्राचं भलं करायची इच्छा होती, परंतु तितके आवाका त्यांच्यापाशी नव्हता. त्यावेळेस फक्त अंतरवाली सराटी आणि काही गावाचा त्यांच्याशी संपर्क जास्त असल्यामुळं तेथील लोक त्यांच्यासोबत होते. परंतु ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज झाल्यानंतर प्रत्येक समाजातील घटक, मराठा समाज असेल, इतर समाज असेल, जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहिला. जरांगे पाटील यांनी मोठं नेतृत्व तयार केलं. जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील नामवंत नेतृत्व तयार झालेलं आहे. आज त्या नेतृत्वाला कुणाचीही धमक नाही, कुणाचाही असा विचार पुढे येऊ शकत नाही, अशा प्रकारचं नेतृत्व हे जरांगे पाटील झालेलं आहे. मग जरांगे पाटील यांना डावलण्याचं, जरांगे पाटील यांचं विषय भटकवण्याचं काम आता विरोधक तर करणार नाहीत, पण सत्ताधारी हे करणार आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जमुळे अख्ख्या महाराष्ट्रामधील तरुणांना आज रोजगार मिळत आहे. महाराष्ट्र पुढं जात आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच तरुणांना रोजगार मिळून महाराष्ट्रातील तरुण सुजलाम सुफलाम होत आहे. बऱ्याच तरुणांना पोलीस भरतीमध्ये योगदान मिळालेलं आहे. बऱ्याच तरुणांना पोलीस भरतीच्या बऱ्याच परीक्षामध्ये आता बऱ्याच गोष्टी मिळत आहेत. परंतु हे आंदोलन रद्द होणार आहे का? अशा प्रकारच्या बातम्या आज समोर का येत आहेत? त्याला कारण आहे मित्रांनो, आज जे मराठा समाज जो एक राहिलेला नाही, बराच मराठा समाज विस्कटलेला आहे. बराच मराठा समाज आज इकडे तिकडे जात आहे. जरांगे पाटील यांच्याबाबत विचार बोलत आहे की जरांगे पाटील आता बदललेले आहेत. जरांगे पाटील सुपारी घेऊन बोलत आहेत. जरांगे पाटील शरद पवारांच्या पक्षाचे आहेत. अशा प्रकारची बातम्या घेऊन लोक पुढे येत आहेत. मित्रांनो, जरांगे पाटील हे नाव फक्त स्वतःच्या जीवासाठी नाही, तर समाजासाठी जगणारं हे नाव आहे. मग त्या समाजाच्या पाठीशी राहण्यासाठी आपण त्यांचा विचार केला पाहिजे. जरांगे पाटील यांच्यासोबत राहिलं पाहिजे असा विचार बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे. परंतु काही लोक असे बी आहेत की त्या लोकांना वाटतं की ह्या जरांगे पाटील नेमकं काय, त्यांच्या पाठीमागे राहण्याचं काय करणार आपण, अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन जरांगे पाटलाच्या विषयी बोलत आहेत. मित्रांनो, ज्या घरामध्ये आज नोकरी लागून एखादा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा असेल, तो नोकरीला लागला असेल, ज्या घरामध्ये आज कुणबी सर्टिफिकेटमुळे कित्येक लाखाचा उलाढाल, ज्या ठिकाणी कित्येक लाख रुपये लागत होते, ते आता खर्च कमी झाला असेल, त्या विद्यार्थ्याला विचारा, त्या शेतकऱ्याला विचारा. ज्या विद्यार्थ्याला अजून कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं नाही, त्या विद्यार्थ्याला 2 मार्काने त्याचा आउट ऑफ गेला असेल, त्याला विचारा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची किंमत. मित्रांनो, त्यासाठी प्रत्येकाने मुंबईला जाण्यासाठी, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी आपण प्रत्येकानं तयार राहिलं पाहिजे. आपण प्रत्येकाने मुंबईच्या दिशेने निघालं पाहिजे. कारण हे वादळ शमलं नाही पाहिजे. नाही तर विरोधक असतील, सत्ताधारी असतील, हे जरांगे पाटील यांना कुठंही थारा देणार नाहीत. जरांगे पाटील यांना आंदोलनाला कुठंही विषय होणार नाही. कारण ज्यावेळेस मागच्या वेळेस आंदोलन मुंबईसारख्या ठिकाणी नेहूनसुद्धा गद्दारी झाली होती, परंतु ह्यावेळेस जरांगे पाटील हे गद्दारी सहन न करणार नाहीत. आणि करणार नसल्यामुळे मराठवाड्यातील असतील, विदर्भातील असेल, विदर्भामध्ये तर ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे व तेथील देखील काही घटक शिल्लक आहे. तसंच कोकणामध्ये तर पूर्णपणे मिळालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी अद्याप देखील मिळालेलं नाही. विरोधकामधील लक्ष्मण हाके असेल, सदावर्ते असेल, हे तोंड सुटलेले लोक बोंबलत राहणार आहेत. पण मित्रांनो, आपण
वेळोवेळी आपण आपल्या समाजासाठी, आपल्या मराठा समाजासाठी हे जे वाक्य उच्चारलेलं आहे तो लवकरात लवकर पुढे घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आपला समाजापुढे मराठा समाजाला कुठंतरी न्याय देण्यासाठी जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे एवढं बोलतो। आणि मला कमेंटद्वारे कळवा की आपलं म्हणणं काय आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे शेतकऱ्याच्या पोराचं चॅनल आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी फक्त 4 दिवसाचा दौरा असेल मित्रांनो, हे 4 दिवस तुम्ही काढा आणि आपल्या लेकराला आरक्षण घेऊन द्या हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।